दीक्षाभूमी परिसरामधील आंदोलन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। बाजार नगर पोलीस स्टेशनमध्ये शेकडो आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळली गेली आहे। दीक्षाभूमी परिसरामधील भूमिगत पार्किंगच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याच प्रकरणामध्ये आता गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे। जितेंद्र, या प्रकरणामध्ये आता गुन्ह्याची नोंद झाली आहे, मात्र पोलिसांनी या गुन्ह्यांबाबत गुप्तता पाळलेली आहे। गुरु 1 जुलैला दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंग प्लाझावरून मोठा गदारोळ माजलेला होता। भीम अनुयायांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड केलेली होती। बांधकाम साहित्याची नासधूस केलेली होती। त्यानंतर जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी या संदर्भात अगोदरच संकेत दिलेले होते की आरोपींची ओळख पटवणं किंवा ज्यांनी दंगल सदृश्य किंवा नासधूस केली किंवा जाळपोळ केली त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येतील आणि ती प्रक्रिया आता पोलिसांनी सुरू केलेली आहे। आतापर्यंत जी माहिती मिळते त्यामध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, एक जाळपोळ करून आणि नासधूस करण्याचा, तर दुसरं गैर कायद्याची मंडळी जमवून ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा, असे 2 गुन्हे नागपूरच्या बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच काही प्रमुख संघटना आहेत, या संघटनांचे पदाधिकाऱ्यांची ओळख पटवण्यात आलेली आहे। अशा जवळपास 13 ते 14 संघटनांच्या प्रतिनिधींवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले। यात एक महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे वंचितचे नागपूरचे शहराध्यक्ष आहेत रवी शेंडे यांच्याही नावाचा या आरोपींमध्ये समावेश असल्याची माहिती मिळते। त्यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत। अजून काही अज्ञात आणि असे शेकडो जे आंदोलक उतरले होते त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेले। हळूहळू त्यांची ओळख पटवण्यात येते आणि जे काही व्हिडिओ शूटिंग होतं, जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं किंवा फोटोग्राफ्स होते, त्या माध्यमातून आता पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केलेली आहे। गुरु, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।